आपल्या आजूबाजूला जरा अवलोकन करा. एखादा 70तला माणूस पैसा, नाती इत्यादीचा मोह करत जगत असतो, तर या उलट एखादा 10-12 वर्षांचा मुलगाही देवाची भक्ती करण्यात बुडालेला दिसतो. असे का बरं होते? गीतेत अर्जुन विचारतो की मुक्ती न मिळवता एखाद्याचे आयुष्य संपले तर त्याची भक्ती वाया जाईल का? श्रीकृष्ण म्हणतात की नाही, त्याचा पुढचा जन्म अशा वातावरणात, अशा घरात होईल जे त्याच्या भक्तीसाठी अनुकूल असेल. आपण क्रिकेटमध्ये पाहता, एखादा खेळाडू खेळायला आला की त्याच्या कारकिर्दीचे स्टॅटिस्टिक्स दाखवले जातात. आजपर्यंत तो इतक्या मॅच खेळला, इतक्या रन केल्या, इतका ॲव्हरेज आहे इत्यादी. पण जगात बाळ जन्माला आले की तशी सोय नसते. या बाळाचे आधी किती जन्म झाले आहेत, त्यात त्याने किती भक्ती केली आहे, असं काहीही कळत नाही. त्यामुळे भक्तीचा वयाशी संबंध जोडला जातो. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की अध्यात्म ही साठी आली की करण्याची गोष्ट आहे. समजा तुम्हाला शाळेत असताना निबंध लिहायला सांगितला की मी देव असतो तर तुम्ही लिहाल, लोक तर 60 नंतर माझी भक्ती करणार आहेत. मग किमान 10 वर्षांची भक्ती प्रत्येकाकडून होऊ दे. म्हणजेच प्रत्येक माणूस 70 पाहूनच मग मरू दे. मग प्रत्यक्षात तर तसे घडत नाही. काही तारुण्यातच मृत्यू पावतात, तर काही चांगली 90-95 वर्षे पाहून डोळे मिटतात. याचाच अर्थ देहाचे वय किती याचा भक्ती करण्याशी काहीही संबंध नाही. उलट तरुणपणी नवीन सवयी सहज लागतात, अंगीकारल्या जातात. त्या मानाने म्हातारपणी शिकू म्हटले तर जड जाते. मृत्यू हा कधीही होऊ शकतो. मग साठीची वाट कशाला पाहायची? आज ज्या कोणत्या वयात आहात, ज्याच्या कृपेने जिवंत आहात, त्याचे आभार माना व त्याची भक्ती करा.